दरम्यान आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी थोड्याच वेळात आता सुरू होणार आहे। या सुनावणीला थोड्याच वेळात सुरुवात होईल। काल देखील या संदर्भामध्ये सुनावणी झाली होती आणि आज देखील ही सुनावणी आता थोड्याच वेळामध्ये सुरू होणे अपेक्षित आहे। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेत आपले प्रतिनिधी भरत मोहोळकर। भरत, आपण पाहतोय की काल देखील अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दे या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने निदर्शनास आणून दिले होते आणि आज देखील थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे। सुमित, आपण पाहिलं तर एक महत्त्वाची गोष्ट आहे, सुप्रीम कोर्टामध्ये थोड्याच वेळामध्ये ही सुनावणी सुरू होणार आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्ह या संदर्भातील ही सुनावणी आहे। 2024 मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांनी जो काही आमदारांच्या अपात्रते संदर्भात निर्णय दिला त्या संदर्भात सुद्धा याच सुनावणीमध्ये सुनावणी होणार आहे। त्याबरोबरच आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना दिलेलं आहे, त्या विरोधातही याचिका जी आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये आहे आणि त्याच या दोन याचिका क्लब करून त्यावरती आज महत्त्वाची अशी सुनावणी आहे। सलग दुसऱ्या दिवशी ही सगळी सुनावणी सुरू आहे। याच्या सुनावणीमध्ये कपिल सिब्बल युक्तिवाद करणार आहेत आणि या युक्तिवादामध्ये एक महत्त्वाची गोष्ट असणार आहे, ती म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 3 महत्त्वाचे नेते उदय सामंत, दादा भुसे आणि संजय राठोड या 3 नेत्यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी 31 आमदारांसह बंड केलं त्यावेळेस जो काही एकनाथ शिंदे यांना हटवण्याचा, गटनेते पदावरून हटवण्याचा जो काही ठराव करण्यात आला होता त्याच ठरावाच्या विरोधात, त्या ठरावासंदर्भात जे काही 3 सह्या होत्या त्यामध्ये या 3 नेत्यांच्या सह्या आहेत आणि त्यामुळे आता हे 3ही नेते जरी एकनाथ शिंदे यांच्या सोबत असले तरी या नेत्यांच्या सह्यांचा जो कागद आहे तो आज सुप्रीम कोर्टामध्ये सादर केला जाणार आहे। तो ठराव सुप्रीम कोर्टामध्ये सादर केला जाणार आहे आणि याच मुद्द्याच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांना खिंडीत गाठण्यासाठी ठाकरेंच्या सेनेकडून कपिल सिब्बल जोरदार असा युक्तिवाद करणार आहेत।